माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे भाऊ म्हणून या गरीब बहिणीच्या पाठीशी उभे राहिले. शाळेत असताना पायात चप्पल सुद्धा नसायची आणि अनवाणी पायानं सोलापूरच्या गल्लीच्या रस्त्यावर चालणारी मुलगी आज दिल्लीला जातीये. खरं वाटत नाहीये. भावना तुमच्या या डोळ्यातनं पाहायला येत आहेत. भावनिक आपण झालेला आहे. काय नेमकी आठवणी येतात? खूप आठवणी आहेत. भावनिक एवढ्यासाठी की जेव्हा मी शिवसेनेमध्ये आले, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून मी प्रवेश घेतला. खरं तर मिथ आहे राजकारणामध्ये की तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुमचा बाप मोठा असावा लागतो, तुमचं नाव मोठं असावं लागतं, तुमचं आडनाव मोठं असावं लागतं. मी मोठ्या बापाची पोरगी नाहीये, पण जर तुम्ही कष्ट करत असाल, जर तुम्ही पक्षासाठी प्रामाणिकपणानं धडपड करत असाल, मग तुम्ही गरीब असलात तरी चालेल. तुमच्यावरती मुख्य नेत्यांचं लक्ष आहे आणि एकनाथजी शिंदे साहेब हे न्याय देतात. याचं उदाहरण आज त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रापुढे आणि भारतापुढे घालून दिलंय.